नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका कमाल टूलबद्दल ज्याचं नाव आहे ट्रेलो. हे आपलं काम, मग ते पर्सनल असो किंवा टीममधलं, एकदम सोपं आणि ऑर्गनाइज्ड बनवतं. तर चला, ट्रेलो वापरून कामं कशी व्यवस्थित करायची, प्रोग्रेस कसा ट्रॅक करायचा आणि गोष्टी कशा फट्टे करायच्या, हे सगळं समजून घेऊया. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी प्रोजेक्ट्समध्ये ओढणारा गोंधळ समजून घेऊ. मग बघू की ट्रेलो हा त्यावर एक व्हिज्युअल उपाय कसा आहे. त्याचे जे मेन घटक आहेत, बोर्ड्स, लिस्ट्स आणि कार्ड्स, ते काय आहेत हे पाहू. मग ट्रेलो प्रत्यक्षात कसं वापरायचं याचं एक उदाहरण बघू. हे कोणासाठी फायद्याचं आहे आणि शेवटी आपला पहिला बोर्ड कसा तयार करायचा हेही शिकूया. ओके, तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, म्हणजे आधुनिक प्रोजेक्ट्समधला गोंधळ. आजकाल बघा, एकाच वेळी कितीतरी कामं असतात आणि सगळा गोंधळ उडून जातो. ट्रेलो इथेच मदतीला येतं. कधी असं झालंय का की खूप सारे प्रोजेक्ट्स आणि डेडलाईन्स एकत्र आल्यामुळे एकदम डोकं भणाणून गेलंय? म्हणजे काय आधी करू आणि काय नंतर हेच सुचत नाही. हा अनुभव आपल्यापैकी अनेकांना येतो, नाही का? आणि मग कामाचा ताण वाढतो आणि सगळा वेगच मंदावतो. आणि याचं मुख्य कारण काय असतं माहितीये? स्पष्ट नियोजनाचा अभाव. जेव्हा प्लॅनच डोळ्यासमोर नसतो तेव्हा कोणतं काम कधी करायचं हे ठरवणं खूप अवघड होऊन बसतं. मग काय, छोटी छोटी कामं राहून जातात आणि महत्त्वाच्या डेडलाईन्स हमखास चुकतात. पण थांबा, या सगळ्या गोंधळावर एक जबरदस्त आणि व्हिज्युअल उपाय आहे, आणि तो उपाय म्हणजे ट्रेलो. हे खास आपल्या कामाच्या पद्धतीत स्पष्टता आणण्यासाठीच बनवलं गेलंय. तर ट्रेलो म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर हे एक डिजिटल व्हाईटबोर्ड आहे. विचार करा, या बोर्डवर आपण आपली सगळी कामं चिकटवू शकतो. काय करायचं आहे, काय चालू आहे आणि काय पूर्ण झालंय हे सगळं एकाच ठिकाणी, एकाच नजरेत दिसतं. बरं, मग हे ट्रेलो नक्की काम कसं करतं? याचं सिक्रेट आहे त्याच्या 3 मुख्य घटकांमध्ये. अगदी सोपे आहेत. हे असं आहे बघा. सगळ्यात आधी येतो बोर्ड. बोर्ड म्हणजे आपला अख्खा प्रोजेक्ट. या बोर्डवर असतात वेगवेगळ्या लिस्ट्स, म्हणजे कामाचे टप्पे, जसे की टू डू, डुईंग आणि डन. आणि मग प्रत्येक लिस्टमध्ये असतात छोटी छोटी कार्ड्स. हे कार्ड म्हणजे आपलं एक एक टास्क. सोपं आहे ना? बोर्ड, त्यावर लिस्ट आणि लिस्टमध्ये कार्ड्स. झालं. ठीक आहे, थिअरी तर झाली. आता हे सगळं प्रत्यक्षात कसं दिसतं ते बघूया. एका साध्या उदाहरणाने ट्रेलोची खरी ताकद आपल्या लगेच लक्षात येईल. हे बघा, ट्रेलो म्हणजे फक्त कामांची यादी नाही आहे. यात खूप काही आहे. जसं की प्रत्येक कामाला डेडलाईन आणि रिमाइंडर लावता येतात. महत्त्वाच्या फाईल्स डायरेक्ट अटॅच करता येतात. वेगवेगळ्या रंगांचे लेबल्स वापरून प्रायोरिटी ठरवता येते. एवढंच नाही तर बटलर नावाचा एक AI आहे जो आपली छोटी मोठी कामं ऑटोमेट करतो. आणि हो, टीमसोबत काम करत असाल तर प्रत्येक कार्डवर कॉमेंट्स करून चर्चाही करता येते. कमाल आहे ना? आता इथे बघा, समजा आपल्याला एक प्रेझेंटेशन बनवायचं आहे, तर नोट्सची तयारी हे कार्ड सुरुवातीला करायचे आहे, म्हणजे टू डू लिस्टमध्ये आहे. जसं आपण त्यावर काम सुरू करू, ते कार्ड आपण उचलून प्रगतीपथावर म्हणजे इन प्रोग्रेसमध्ये टाकू. आणि काम झालं की ते जाईल पूर्ण झाले म्हणजे कम्प्लिटेड लिस्टमध्ये. किती सोपं आहे कामाचा फ्लो ट्रॅक करणं. बरं, मग प्रश्न असा आहे की हे डिजिटल ऑर्गनायझेशन नक्की कोणासाठी आहे? याचा फायदा कोणाकोणाला होऊ शकतो? खरं सांगायचं तर हे सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे. विद्यार्थी असो, शिक्षक असो, ऑफिसमध्ये काम करणारे प्रोफेशनल्स असोत, प्रोजेक्ट मॅनेजर्स, कंटेंट क्रिएटर्स, अगदी छोट्या टीम्स, सगळ्यांना याचा फायदा होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रेलो वापरल्यामुळे आपल्यामध्ये काही आवश्यक स्किल्स डेव्हलप होतात, जसं की डिजिटल प्लॅनिंग, टाईम मॅनेजमेंट आणि स्मार्ट वर्क करायच्या सवयी. आजच्या काळात या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हे सगळं ऐकून आता नक्कीच वाटत असेल की चला आपणही ट्रेलो वापरून बघूया. तर मग बघूया की सुरुवात कशी करायची. आणि हो, हे खूपच सोपं आहे. सिंपल आहे. एकतर trello.com या वेबसाईटवर जा किंवा आपल्या मोबाईलवर त्याचं ॲप इन्स्टॉल करा. फ्री अकाउंट बनवून काही मिनिटांतच आपला पहिला बोर्ड तयार करता येऊ शकतो. तर ही होती ट्रेलोची ओळख. आता जाता जाता फक्त एक विचार करा. सध्या असं कोणतं काम किंवा प्रोजेक्ट आहे जे खूपच विस्कळीत झालंय आणि ज्याला एका ट्रेलो बोर्डची नितांत गरज आहे? विचार करा आणि आजच सुरुवात करा.